राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकींचं वातावरण जोर धरू लागलंय. त्यातच विधान परिषद निवडणूक म्हटलं की अनेकांना गुवाहाटी पॅटर्न आठवतो. कारण शिवसेनेत झालेली फुटीचं तात्कालिक कारण देखील विधान परिषद निवडणूकच होतं. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे असं घडलेलं. त्यानंतर आता पुढच्या महिन्यात विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार 12 मेला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होणार असून आता संख्याबळ असणाऱ्या पक्षांतील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी सुरू केल्याचं दिसतंय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडनं विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रबळ दावेदार कोण आहे आणि त्यासाठी राजकीय गणित कशी जुळवली जाणार याचा आढावा आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. सर्वात आधी पक्षीय संख्याबळ पाहू. विधानसभेच्या एकूण 288 जागांचा विचार करता विधान परिषदेत ज्या 10 जागांसाठी मतदान होतंय त्यासाठी एका जागेकरता साधारणतः 29 मतांची आवश्यकता असणार आहे. सध्याचं संख्याबळ पाहता भाजपकडे 131 जागा आहेत, शिवसेनेकडे 57 तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 40 जागा आहेत. या सदस्य संख्येचा विचार करता भाजपला 5 जागा, शिवसेना शिंदेला 2 जागा तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळू शकते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या मिळून 46 जागा आहेत. त्यामुळे 3 पक्ष मिळून 1 जागा जिंकता येईल अशी परिस्थिती आहे. ही झाली निवडणूक प्रक्रियेबद्दलची माहिती. आता विषय येतो एकनाथ शिंदे कोणत्या चेहऱ्यांना पसंती देणार. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेतून अनेक इच्छुक नावं समोर आलेली. राहुल शेवाळे, आनंदराव अडसूळ, शायना यांची, हेमंत गोडसे ते अगदी रोहित टिळक अशी बरीच इच्छुकांची नावे होती. पण एकनाथ शिंदेंनी या सगळ्या नावांना बाजूला ठेवून सोलापूरच्या ज्योती वाघमारेंना संधी दिली. अचानक समोर आलेलं नाव म्हणून ज्योती वाघमारेंची सर्वत्र चर्चा देखील झाली. विधान परिषद निवडणुकीत देखील असाच धक्कातंत्राचा अवलंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार अशी चर्चा आहे. त्यामुळे सध्या चर्चेत आलेली नावं बाजूला पडतील आणि दुसरेच नाव समोर येऊ शकतं. या नावांमध्ये कोण कोण आहे हे आपण पाहूच, पण त्याआधी चर्चेत असणारी काही नाव अगोदर पाहूयात. शिंदेच्या शिवसेनेकडून प्रबळ दावेदार म्हणून सध्या नीलम गोरे, शायना यांची, किरण पावसकर, रवींद्र फाटक, शीतल मात्रे या नावांची चर्चा आहे. त्यापैकी नीलम गोरे यांना असलेला विधान परिषद कामकाजाचा अनुभव पाहता त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. पण उरतो मुद्दा एकनाथ शिंदेच्या धक्कातंत्राचा. 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एक मतदारसंघ टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी अलीकडच्या काळात अनेक पक्षप्रवेश सुद्धा दिसून आले. दुसरीकडे एकनाथ शिंदेने देखील निवडणुकीच्या दृष्टीने लक्ष देण्यास सुरुवात केली. त्या दृष्टीने बरेचसे पक्षप्रवेश देखील करून घेतलेत. त्यामुळं 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करता एकनाथ शिंदे 2 नावं फायनल करतील. आता पाहू विधान परिषदेवर संधी मिळेल अशी नावं. त्यातील पहिलं नाव म्हणजे बच्चू कडू. जेव्हा एकनाथ शिंदेने शिवसेनेतून फुटून चौथा सुभा मांडला त्यावेळी बच्चू कडू देखील गुवाहाटीला गेले होते. प्रहारच्या माध्यमातून बच्चू कडूंचे विदर्भ आणि मराठवाड्यात मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे बच्चू कडू सोबत आल्यास प्रहारची ताकद शिवसेनेला मिळू शकते. त्यानंतर दुसरं नाव म्हणजे विद्या मोटे. IAS अधिकारी सचिन मोटे यांच्या त्या पत्नी आहेत. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सचिन मोटे यांनी बऱ्यापैकी जम बसवलाय. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत निंबुवडे गटातून पडळकरांच्या भावजाई माधवी पडळकर यांच्या विरोधात विद्या मोटेंनी निवडणूक लढवली होती. गोपीचंद पडळकरांच्या बालेकिल्ल्यात त्यांनाच टक्कर देऊन विद्या मोटे यांचा थोडक्या मतांनी पराभव झालाय. परंतु यामुळे पडळकर मोटेंविरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालं. दुसरीकडे शिवसेनेचा विचार करता एकही धनगर सदस्य शिवसेनेकडे नाहीये. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव टाकण्यासाठी विद्या मोटे शिवसेनेसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्या व्यतिरिक्त पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी भगीरथ भालकेंना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. भालकेंनी नुकताच एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. विदर्भातील पक्ष संघटन वाढवण्यासाठी अभिजित अडसूळ यांच्या नावाची देखील चर्चा आहे. अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा प्रमुख चेहरा म्हणून अभिजित अडसूळ यांच्याकडे पाहिलं जातं.
अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे ते चिरंजीव आहेत. याखेरीज अडसूळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहे. शिंदेचे आणि अडसूळ यांचे सातारा कनेक्शन अभिजित अडसूळ यांना विधान परिषदेपर्यंत संधी मिळवून देऊ शकतं. यात आणखी 2 नावं चर्चेत आहे. बीडमधून केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांना देखील संधी मिळू शकते. शिवसेनेकडून विधान परिषदेवर नेमकी कुणाला संधी मिळणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्त्याला जरूर सबस्क्राईब करा.